कांदा, साखर उद्योगाबाबत आज दिल्लीत बैठक. राज्यातील कांद्याचे घसरलेले दर आणि साखर उद्योगातील अडचणींवर आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच इतर मंत्री आणि साखर कारखाना प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कांदा निर्यातीवरील निर्बंध आणि नाफेड खरेदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे साखरेच्या एफआरपी दरवाढीमुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा, साखर उद्योगासाठी मदत, इथेनॉल प्रकल्पांना आर्थिक सहाय्य आणि डिस्टिलरी विस्तार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील 42 सहकारी साखर कारखान्यांना केंद्राकडून मोठी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी हंगामात सोयाबीन उत्पादनात सुधारणा. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या USDA अहवालानुसार 2026 ते 27 हंगामात भारतातील सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादन 1.25 कोटी टनांपर्यंत पोहोचू शकते, मात्र ते मागील वर्षाच्या तुलनेत कमीच राहणार आहे. सोयाबीन प्रक्रिया, सोयामील उत्पादन आणि देशांतर्गत वापरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील सोयाबीन तेलाची मागणीही वाढत असून खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर 2026 ते 27 मध्ये विक्रमी 44.20 कोटी टन सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता आहे. ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना हे प्रमुख उत्पादक देश राहणार आहेत. भारतामध्ये सोयाबीन तेल आयात सुमारे 43 लाख टनांपर्यंत जाऊ शकते, तर देशांतर्गत उत्पादन 18 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणि आयात धोरणावर या अहवालाचा परिणाम होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईची चिंता वाढली आहे. गेल्या 11 दिवसांत पेट्रोल ₹7.50 पर्यंत महाग झाले असून पेट्रोलमध्ये ₹2.61 आणि डिझेलमध्ये ₹2.71 प्रति लिटर वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मासिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL यांनी मोठा नफा कमावल्याची माहिती या बातमीत दिली आहे. गेल्या तिमाहीत या कंपन्यांचा नफा 28% ते 77% पर्यंत वाढला. पूर्ण वर्षाच्या आकड्यांनुसार काही कंपन्यांचा नफा 200% पेक्षा जास्त वाढल्याचेही दिसते. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असतानाही भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर वस्तूंचे दरही वाढू शकतात. सरकारवर आणि तेल कंपन्यांवर दर कमी करण्यासाठी दबाव वाढत आहे. सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. नीट पेपरफुटी लातूरात 5व्या डॉक्टरची चौकशी. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात 5व्या डॉक्टरची चौकशी सुरू असून खासगी वसतिगृहावर छापाही टाकण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका, हस्तलिखित नोट्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अकोल्यातील एका विद्यार्थ्याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान काही क्लासेस आणि वसतिगृहांना नोटिसा देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. कांद्यावरून आक्रोश. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. सरकारने नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदीसाठी प्रति क्विंटल ₹580 दर जाहीर केला. मात्र हा दर खूपच कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमान ₹2,500 दर मिळणे आवश्यक आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सरकारने योग्य भाव द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. विरोधी पक्ष आणि विविध शेतकरी संघटनांनीही सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी केंद्राकडून उच्चस्तरीय समिती. केंद्र सरकारने बेकायदेशीर घुसखोरी आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली. या समितीचे अध्यक्ष माजी गृहसचिव असतील. विशेषतः बंगाल आणि सीमावर्ती भागात वाढलेल्या बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. समिती देशाच्या सुरक्षा, सामाजिक परिस्थिती आणि लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांची घरवापसी सुरू असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. निलंग्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज कोसळून 3 जनावरे दगावली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. नेलवाड परिसरात वीज कोसळून 3 जनावरे दगावल्याची घटना घडली. काही घरांवरील पत्रे उडाली तर झाडेही कोसळली. अहमदपूर भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 89,000 कोटींची गुंतवणूक. महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 5 मोठ्या उद्योग प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात तब्बल 89,732 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 20,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसह विविध भागांत कोल गॅसिफिकेशन, सोलर सेल मॉड्यूल आणि इतर औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे राज्यातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.